आध्यात्मिक शब्द, अर्थ आणि उगम या विशेष मालिकेतील आजच्या पहिल्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो, ध्यान करतो किंवा योगाभ्यासाला सुरुवात करतो, तेव्हा सर्वात आधी एक उच्चार करतो, तो म्हणजे ओम. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा केवळ एक शब्द आहे, एक ध्वनी आहे की आपल्या श्वासातून आणि निसर्गातून उमटणारा एक नैसर्गिक नाद आहे? ओम हा केवळ भारतीय संस्कृतीचा भाग नाही, तर तो या विश्वाचा आदिध्वनी मानला जातो. पण या एका अक्षरात असं काय दडलंय की संपूर्ण जग याचा अभ्यास करतंय? चला या शब्दाच्या मुळाशी जाऊया. खरं तर ओम हा शब्द नसून तो एक नाद आहे. भाषेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा शब्द अ, उ आणि म या 3 अक्षरांच्या मिलापातून बनला आहे. गंमत पहा, आपण जेव्हा अ म्हणतो तेव्हा आपलं तोंड उघडतं, उ म्हणताना तोंड गोल होतं आणि म म्हणताना तोंड पूर्णपणे बंद होतं. मानवी आवाजातून निघणारे हे 3 मूलभूत उच्चार आहेत. या पलीकडे कोणताही उच्चार करायचा असेल तर जिभेची हालचाल करावी लागते. पण ओम हा असा नाद आहे जो जिभेची हालचाल न करताही पूर्ण होतो. म्हणूनच या सर्व ध्वनींची जननी मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की हा नाद केवळ मानवी कंठापुरता मर्यादित नाही. काही संशोधकांच्या मते जेव्हा आपण खोल अवकाशात डोकावतो किंवा सूर्याच्या लहरींचा अभ्यास करतो तेव्हा तिथंही एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी किंवा कंपनं जाणवतात, जी बऱ्याच अंशी ओमकारशी साधर्म्य दर्शवतात. हे कसं शक्य आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या शांत तलावात दगड टाकल्यावर जशा लहरी संपूर्ण तलावात पसरतात, अगदी तसंच विश्वाच्या निर्मितीच्या वेळी जो पहिला स्पंदनांचा गोळा तयार झाला त्याचा नाद म्हणजेच ओम. हा असा आवाज आहे जो जगाच्या कानाकोपऱ्यात कणाकणात घुमत आहे. पण हा आवाज आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो हे जाणून घेणं सुद्धा त्याहून रंजक आहे. जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा आपल्या शरीरातील पेशीमध्ये एक प्रकारची स्पंदनं निर्माण होतात. तुम्ही कधी मोठ्या ड्रमच्या जवळ उभे राहिलात तर तुम्हाला छातीत धडधडल्यासारखं जाणवतं, बरोबर? अगदी तसंच जेव्हा आपण मचा उच्चार लांबवतो तेव्हा मेंदूतील नसांना एक प्रकारचा सूक्ष्म मसाज मिळतो. यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते असं मानलं जातं. यात कोणताही चमत्कार नाही, तर ते पूर्णपणे ध्वनिशास्त्र आहे. हे असं संगीत आहे जे ऐकण्यासाठी आपल्याला कानांची गरज नाही, तर ते आतून अनुभवायचं असतं. पण मग एवढा शक्तिशाली नाद आपण फक्त प्रार्थनेपुरता मर्यादित का ठेवला आहे? अध्यात्म सांगतं की अ म्हणजे जागृत अवस्था, उ म्हणजे स्वप्नावस्था आणि म म्हणजे सुषुप्ती म्हणजेच गाढ झोप. या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जो शांततेचा क्षण उरतो तोच ओमचा खरा अर्थ आहे. हा नाद आपल्याला मानवी जाणीवांच्या पलीकडे घेऊन जातो. पण ही जाणीव केवळ व्यक्तिगत नाही, तर ती संपूर्ण विश्वाचा आधार आहे. याच वैश्विक सत्याला संत ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षांपूर्वी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात मांडला आहे. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच या आदिध्वनीला वंदन करताना माऊली म्हणतात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. याचा अर्थ असा की हे आद्या म्हणजे सुरुवातीचा ओंकारा, ज्याचं वर्णन वेद करतात आणि जो स्वतःला स्वतः जाणणारा आहे अशा आत्मस्वरूपाला माझं नमन आहे. म्हणजे ज्या ओमला आपण आपल्या आत शोधतो तोच या चराचर सृष्टीचा मूळ आधार आहे. हेच माऊलींनी अधोरेखित केलं आहे. हेच वैश्विक सत्य जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवायला लागतो तेव्हा तो नाद केवळ बाहेरचा न राहता तो आपल्याला आपल्या स्वतःच्या अंतर्मनाशी जोडतो. आपण बाहेरच्या जगात हजारो आवाज ऐकतो, पण स्वतःच्या आतला हा शांत नाद कधी ऐकायचा प्रयत्नच करत नाही. ज्या दिवशी आपण हे समजून घेऊ की ओम हा फक्त धार्मिक उच्चार नाही, तर तो आपल्या अस्तित्वाची लय आहे, त्या दिवशी आपल्याला एक वेगळी शांतता लाभेल. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता फक्त एक लाईक करा, ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.